श्यामनगर कुपवाड येथे घडलेल्या अत्यंत दुर्दैवी आणि अमानुष घटनेत मनीषाताई केसरेकर यांच्या पाठोपाठ मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देणारे त्यांचे पती मोहन केसरेकर यांचेही आज दुर्दैवी निधन झाले। एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना अशा अत्यंत दुर्दैव निर्घृण पद्धतीने गमावण्याची ही घटना अत्यंत संतापजनक, वेदनादायी आणि मन सुन्न करणारी आहे। या दुर्दैवी घटनेचा सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार सुधीर गाडगीळ यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील आणि पोलीस प्रशासनाशी तातडीने संवाद साधला आहे। आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची निपक्ष आणि सखोल चौकशी करून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून हा खटला तातडीने फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा। अमानुष कृत्यामुळे दोषी आरोपीला कायद्यानुसार फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी ठाम मागणी आमदार गाडगीळ यांनी केली आहे। तसेच दुर्दैवी प्रसंगी केसरेकर कुटुंबातील मुलांच्या भवितव्याची पूर्ण जबाबदारी घेण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि मी स्वतः सर्वतोपरी प्रयत्न करू असा खंबीर विश्वास आमदार सुधीर गाडगीळ यांनी पीडित कुटुंबियांना दिला आहे। केसरेकर कुटुंबियांना पूर्ण न्याय मिळेपर्यंत सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि दोषीला कडक शिक्षा होईपर्यंत हा लढा थांबणार नाही असा पुनरुच्चार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केला आहे। लोकसंदेश जिल्हा प्रतिनिधी अभिजित शिंदे। मागील आठवड्यामध्ये कुपवाड येथील श्यामनगरमधील केसरेकर दाम्पत्यावर एक भ्याड आणि दुर्दैवी हल्ला झाला। त्या हल्ल्यामध्ये त्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आज सकाळी त्या पत्नीचाही दुर्दैवी मृत्यू झाला। या मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर केस फाईल झाली आहे, त्या दरादाबाला अटकही झालेली आहे, परंतु त्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्याची केस चालवून त्याला फाशी शिक्षा मिळावीच यासाठी मी प्रयत्न करणार आहे। यासंबंधी मी आदरणीय देवेंद्रजींना बोलून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घ्यायला लावली। तसेच त्या पती पत्नी त्या कुटुंबाची जी मुलं आज पोरकी झालेली आहेत त्यांना सुद्धा मी आणि आदरणीय चंद्रकांत दादा पालकमंत्री हे दोघेही त्या मुलाची जबाबदारी घेऊन पुढच्या आयुष्यामध्ये सर्वतोपरी आम्ही मदत करू याची ग्वाही देतो। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा। आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो। आता आपली चिंता संपलेली आहे। आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र। या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी। आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा। एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या। हजारोंनी याचा लाभ घेतला आहे। आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा। एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन आजच संपर्क करा। शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली, पिनकोड 416416। कस्टमर केअर नंबर 9922864545। आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा। आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in।